बागणे आणि ते बघणं नाही, आम्ही मोदी का बघून मतदान धनुष्यबाणाला करणार. बागणेने कामं केलेली आहेत, 5-10 वर्ष केलेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे त्याला मिळालेली आहे आता, त्यामुळं एकजूट झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी, आठवले गट आहे, काय फुटबीट काय नाही, व्यवस्थित चालतं. आपल्या देशामध्ये जे बेरोजगारी आहे ना, सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे आता मोदीने जो भ्रष्टाचार केलेला आहे इलेक्ट्रिक बॉन्डचा, त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. किंवा हिने आता गोदी मीडिया जी आहे, गोदी मीडिया बी जे आता मोदीने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. तर पर्याय म्हणून आपल्याला काहीतरी नाही का, इथं मावळ तालुक्यामध्ये मावळ लोकसभेमध्ये काहीतरी पर्याय म्हणून आपण दुसरा एक उमेदवार दिला पाहिजे निवडून. 500 वर्षापूर्वी आपले राजे महाराजांच्या हातून जे घडलं नाही ते मोदींनी केलेलं आहे. मोदींनी आपल्या भारतामध्येच नवे राम मंदिर उभं केलं, तर अरब अमिरातीमध्ये सुद्धा आपलं राम मंदिर उभं करण्याचं कार्य. संजय ठाकरे जे संजय वाघेरे यांना उमेदवारी दिली, बारणेवर गद्दार म्हणून टीका करते. संजय वाघेरेंनी काय केलं? गद्दारीच केली ना, केली का नाही? राष्ट्रवादी इकडे आली म्हणजे गद्दारीच झाली. आणि आज बारणे शिंदेकडे गेला म्हणजे त्यांनी गद्दारी केली. यांनी काय केलं? आता काय कोणी संपर्कात नाही, काय नाही. तर मला स्वतः वाटतं आता वाघेरेंना आता सहकार्य भरपूर आहे. मशाल चालल यावेळेस बारणे विरुद्ध नाराजी आहे, जनता खूप नाराज आहेत, काही कामं केलेलीच नाही. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता आपण आलेलो आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामधील तळेगाव या परिसरामध्ये. येथील नागरिकांच्या मनातील खासदार कोण आहे, नागरिकांच्या काय समस्या आहेत हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग थेट मतदारांकडून जाणून घेऊयात त्यांच्या मनातील खासदार कोण आहे. बाबा, काय सांगाल? 13 तारखेला निवडणूक होतीये, मनातील खासदार कोण आहे? खासदार मोदी का बघून मतदान करणार, मोदी पंतप्रधान व्हावे, बस ही इच्छा आहे, बाकी काही नाही. तळेगावमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत होती. हो का? पण आम्ही ते बागणे आणि ते बघणं नाही, आम्ही मोदी का बघून मतदान धनुष्यबाणाला करणार. का? बागणेने कामं केलेली आहेत, 5-10 वर्ष केलेली आहेत, त्यामुळे त्यांना मतदान करणार. मावळ हा मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, परंतु फूट झाल्याच्या नंतर दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक जिंकणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे त्याला मिळालेली आहे आता, त्यामुळं एकजूट झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी, आठवले गट आहे, काय फुटबीट काय नाही, व्यवस्थित चालली. आणि बागणे निवडून येणार, कामं केलेली. आपल्या देशामध्ये जे बेरोजगारी आहे ना, सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे आता मोदीने जो भ्रष्टाचार केलेला आहे इलेक्ट्रिक बॉन्डचा, त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. किंवा हिने आता गोदी मीडिया जी आहे, ही गोदी मीडिया बी जे आता मोदीने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. तर पर्याय म्हणून आपल्याला काहीतरी नाही का, इथं मावळ तालुक्यामध्ये मावळ लोकसभेमध्ये काहीतरी पर्याय म्हणून आपण दुसरा एक उमेदवार दिला पाहिजे निवडून. दुसरी गोष्ट, आता जे आपण ज्यांना निवडून दिलं, आता बारण्याचा विषय यांनी बोललेला आहे. बारण्याला आम्ही पण मतदान केलेले आहे पहिले, पण आज बारणे समजा आता त्या पार्टीमध्ये गेलेले, माझा आमचा एक विश्वासघात केलेला आहे त्यांनी. म्हणजे असे बरेचसे लोक आहे, शिंदे असेल, शिंदे गट असेल, आपल्या उद्धव ठाकरेचा गट असेल दुसरा झालेला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट असेल, यांनी जे लोकांना मतं दिलेली आहे, प्रामुख्याने ह्या लोकांचा विश्वासघात केलेला आहे. तर अशा उमेदवाराला मला वाटतं निवडून देऊ नये, अशी माझी एक वैयक्तिक इच्छा आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचं मन मांडलेलं आहे. पण देशाचा मूळ मुद्दा काय? बेरोजगारी आहे. काय शेतकऱ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, बेरोजगारी, महागाई, ह्याच्यावरती खरं म्हणजे नाही का सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. पण सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. जे आता समजा काय संप वगैरे चालतो किंवा आंदोलनं चालतात, तर मोदीचं एकच आहे, त्यांना बोंबले तर किती बोंबलायचं ते का, मला काय फरक पडत नाहीये, मला जे काय करायचं ते करायचं. महत्वाचा विषय काय, जे आपले मूलभूत प्रश्न आहे ना, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा प्रश्न, ह्याच्यावरती महत्त्वपूर्ण प्रश्न दिले आणि त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? माझ्या मनात बहुजन वंचित आघाडीचं आहे. बहुजन वंचित आघाडी आली पाहिजे, कारण आता पर्याय झालं. पण काय काय माहिती आहे का, हे श्रीमंत मराठी जे आहे ना, गरीब मराठीला कधी पुढे येऊन दिलं नाही किंवा वंचिताला कधी पुढे येऊन दिलेलं नाही. त्यांचं घरातले जे राजकारण जे आहे ना, हे राजकारण कुठेतरी मोडीत निघालं पाहिजे आणि पर्याय म्हणून लोकांना काहीतरी वेगळा वंचित आघाडीचा उमेदवार आहे ना, त्याला निवडून दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. इथे ना आम्हाला फक्त मोदी पंतप्रधान पाहिजे
त्यामुळे इथं जे घडणार आहे ना ते बारणे सफिशियंट आहेत इथं. का? कारण त्यांनी कामं बी केली आहेत ना, बारणीने कसं काय ना कामं केलेली आहे आणि तो लोकांचा आवडता बी आहे. आपण बघतोय की हा मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, परंतु शिवसेनेत फूट पडली आणि शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्याकडे कसं बघताय? नाही शिवसेना जरी असली पण भाजपचा इथे जास्त प्रभाव आहे. प्रभाव भाजपचा जास्त आहे, त्यामुळे बारणे हा निवडून येणार. कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होईल असं वाटतं इथली मावळची? ते मोदीच्या मुद्द्यावरच मोदी पंतप्रधान व्हावं म्हणूनच मतदान करणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका आहेत मावळच्या 13 तारखेला. मनातील खासदार कोण आहे तुमच्या? श्रीरंगाप्पा बारणे. का? श्रीरंगाप्पा बारणे हे मोदी गटातील आहे आणि मोदींचं जे संपूर्ण भारतामध्ये काम आहे ते फार उत्तम प्रकारे चालू आहे आणि त्यांनी आपल्या भारताची प्रसिद्धी संपूर्ण जगभर केलेली आहे. आणि त्यांचं असं काम आहे की जे 500 वर्षापूर्वी आपले राजे महाराजांच्या हातून जे घडलं नाही ते मोदींनी केलेलं आहे. मोदींनी आपल्या भारतामध्येच नव्हे राम मंदिर उभं केलं तर अरब अमिरातीमध्ये सुद्धा आपलं राम मंदिर उभं करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं माझं मत श्रीरंगाप्पा बारणे अर्थात मोदी यांना राहील. जे खासदार म्हणून निवडून येणार आहे, जो कोणी निवडून येईल त्यांच्याकडून एक मतदार म्हणून, सामान्य मतदार म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? काय असतं, सामान्य मतदाराची अपेक्षा ही स्थानिक पातळीवर असते की रस्ते झाले पाहिजे, वाहतूक योग्य प्रकारे झाली पाहिजे, नदी नाले साफ स्वच्छ झाले पाहिजे, महामार्ग जे आहेत त्याच्यावरची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे. अशा प्रकारची कामं खासदारांकडनं अपेक्षित आहेत. मावळची स्थिती ही बीजेपी माइंडचा मावळ राष्ट्रवादी आहे तालुका. टोटल म्हणजे बारण्याचे येणार. संजोग वाघारे ठाकरेंकडून रिंगणात आहेत. संजय वाघेरे यांना उमेदवारी दिली, बारणेवर गद्दार म्हणून टीका करते. संजय वाघेरेंनी काय केलं? गद्दारीच केली ना, केली का नाही? राष्ट्रवादी निकडे आली म्हणजे गद्दारीच झाली. आणि आज बारणे शिंदेकडे गेला म्हणजे त्यांनी गद्दारी केली. आणि यांनी काय केलं? गद्दारीच केली ना शेवटी. पण शेवटी देशाकडे बघून, पंतप्रधानाला बघून लोक मतदान करणार आहे. हे 2019च्या नंतरचं जे राजकारण घडलंय, एक मतदार म्हणून तुम्ही कसं बघताय? त्यावेळेस ठाकरेंनी गद्दारीच केली ना बीजेपी संघ. बरोबर आहे ना? निवडणूक लढवली एका संघ आणि ज्यांच्या पटत नाही त्यांच्या युती करून तो मुख्यमंत्री आला. त्यावेळेस त्यांनी नाही का गद्दारी केली? मग आता हे दुसऱ्यांना गद्दार म्हणतात, कसं लोकांना पटणार आहे? आता तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमच्या मनातला बारण्याच आहे. हो दादा, मावळमध्ये तुमच्या मनातील खासदार कोण आहे? गेली 10 वर्ष शिवसेनेचं इथे चालू होतं, पण आता जे बारणे आहेत आता काय कोणी संपर्कात नाही, काय नाही. तर मला स्वतः वाटतंय आता हा वाघेरेंना आता सहकार्य भरपूर आहे. मशाल चालन यावेळेस. बारणे विरुद्ध नाराजी आहे, जनता खूप नाराज आहेत. काही कामं केलेलीच नाही. बारणे यावेळेस येऊ शकत नाही असं वाटतं मला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मावळ ओळखला जातो, परंतु ठाकरे विरुद्ध शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना लढत आहे. तसे आता मतदारावर खेळ आहे सगळा काय आहे ते, पण शक्यतो सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे एकदा. तर होईल, मशाल चालते. जरा थोडा मशालचा वार आहे. जरा बारण्यावर जरा नाराजी आहे, कारण दिसतच नाही ते मतदारसंघात, ते दिसतच नाही. त्याच्यामुळे खूप नाराज आहेत लोक त्यांच्यावर. हां बाबा, तुम्ही मी सांगितलं ना, आता यांनी जे वक्तव्य केलं ना त्याच्याशी मी सहमत आहे. संपली मुलाखत आमची. तुमच्या मनातला खासदार? आता हे यांनी सांगितले ते आता ह्याच्या मनाशी सहमत. तुम्ही सांगा. आता तुम्हाला सांगितलं ह्या मताशी मी सहमत आहे. यांनी कोणी सांगितलं? बारणे सांगितलं. आमचं ते झालं. बारणे आमचा पहिला जुना होता, पण ते गेले 10 वर्ष झाली. त्यांनी काय आजपर्यंत इकडे काय कधी कुठे त्याचा चेहरा सुद्धा दाखवलेला नाहीये. आता आम्ही राष्ट्रवादीला ह्यावेळी हे करणार आहे. कोणती राष्ट्रवादी? राष्ट्रवादी जे काय असेल ती राष्ट्रवादीचे हे चिन्ह त्याप्रमाणे करणार. अजितदादांचे यांना देणार. अजितदादांचीच आणि शिंदेच्या शिवसेनेची युती आहे ना.
आता आम्हाला चिन्ह कळेल, अजून आम्हाला हे आलेलंच नाहीयेत, कारण त्याचा आम्ही अभ्यासच करत नाही काही, फक्त आपल्याला आपलं काम करत. बारणे की वाघेरे? बहुतेक बारणे. बाबा तुम्ही बऱ्याच निवडणुका बघितल्यात, काय कोणाची हवा आहे इथं? आता आम्हाला आहे ना किती किती मिळते, पेन्शन मिळते, आम्हाला काय मिळत नाही. मोदीमुळे आम्हाला पेन्शन मिळते वर्षाला किती 6,000 नाही का. मोदींनी पहिला शेतकऱ्यांना 1 रुपया मिळायचा तर शेतकऱ्यांना मधले कमिशन खाणारे 15 पैसे भेटायचे फक्त. आता डायरेक्ट बँक खातं खोलल्यामुळं वरतून सँक्शन झाले तेवढे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात पैसे. मधले कमिशन सगळे काढून टाकले कमिशनर खाणारे, त्यामुळं त्यांना मोदी नकोय, कमिशनर खाणाराला त्यांना नकोय मोदी. दादा काय सांगाल, तुमच्या मनातला खासदार कोण आहे मावळ मधला? एक म्हणण्यापेक्षा जनतेतला जो खासदार म्हणून जनता जे निर्णय घेईन ते योग्यच घेईन. जनतेसाठी राबणारा पाहिजे, ते स्वतःसाठी नाही, ही भूमिका मांडली पाहिजे. जे आहे की जनतेमधलंच. एक युवक म्हणून, तुमच्या एक मतदार म्हणून, जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? की जनतेच्यासाठी राबला पाहिजे, तो जनतेसाठी उभा राहिला पाहिजे, नाही की स्वतःसाठी. कोणत्या जनतेच्या ज्या कोणती समस्या असेल त्याच्यासाठी तो उभा राहिला पाहिजे, एवढीच भूमिका असेल आपली. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे, कोण बाजी मारेल वाटतं? ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना? ह्या दोघांमध्ये काय सांगतात, पण जनता जे निर्णय घेईन तो योग्यच घेईन. ह्या दोघांमध्ये असं काय सांगता नाही हा येऊन तो येऊन, असं तर नाही ना, की जनता जे निर्णय घेईन तो मान्य असेल सगळ्यांना. असंच. बाबा कोण आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे? खासदार कोणी येऊ, फक्त पंतप्रधान मोदी व्हायला म्हणजे आमची पेन्शन चालू राहील. काय खासदार कोण येईन आता सगळ्या ह्याच्यातले, आता कोण येईन त्याचं काय सांगता येत नाही. काय घ्या पब्लिकचं काय सांगता येतं कोण निवडून देते काय. पण मोदी पंतप्रधान झाला म्हणजे आमची पेन्शन तशी चालू राहील. काय एक मतदार म्हणून तुमच्या काय खासदाराकडून अपेक्षा आहेत, काय कामं व्हावी? आता खासदार सगळे नवीनच आहे, काय सांगता येत नाही कोणाचं, पब्लिकचं सांगता येत नाही. कोण कसं मतदान करतं काय गॅरंटी कोणाची सांगता येत नाही. आता पहिल्यासारखं राहिले नाही, माल मिळाला की तिकडे पळायचे, असं आहे आता, असं चाललंय. जिकडे सोबत पब्लिक तिकडे पैसा मिळून तिकडे पळतं. आता याला काय आलंय, बारामतीला काय आलंय, नोटा वाटप करताना दाखवलं ना सगळं. बाबा काय सांगाल, कोणाची हवा आहे? मशालची, मशाल येईल निवडून. कोण उमेद? वाघिरेचे. का काय आता त्यांना 10 वर्षीला चान्स, त्यांना एखादा चान्स नको मिळाला का? त्यांनी कामच केले नाही काही, तर बदल पाहिजेच. काय सांगाल, तुमच्या मनातला खासदार कोण? आम्हाला काय त्याच्याविषयी हे नाहीच आहे, कारण का की आम्हाला काय याचा उपयोग बी नाही आणि आम्ही त्यांच्यासाठी काय मतदान बी करतो किंवा नाही बी करत. त्या मावळमध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे? आता त्याचं काय सांगता येणार, आम्ही काय राजकारणी नाही, आम्ही व्यापारी आहे. व्यापारी वर्ग म्हणून सध्या एक काय काय कळत नाही, व्यापाऱ्याला काही जरूरत पडत नाही ना, आणि व्यापाऱ्याचं कोण काम करतं तेव्हा? व्यापाऱ्याला सगळं कळतं, व्यापाऱ्याला सगळ्यात जास्त राजकारण नाही नाही. मावळमध्ये माझ्या मनातला खासदार तसं पाहिलं तर ह्यावेळेस बदल घडेल असं मला वाटतंय, कारण संजय वगैरे पाटील जवळजवळ 100% निश्चित आहे मावळमध्ये. का बरं? का एकतर नवीन आश्वासक चेहरा आहे, मागील 2 टर्म श्रीरंगाप्पा बारण्यांचे झालेले आहेत, त्यांनी पण काम चांगलं केलं. पण मावळचा इतिहास असा की जवळजवळ हॅट्रिक होऊन देत नाही कोणी, पण नवीन चेहराच पाहिजे असं. आणि तसं पण थोडंसं नवीन चेहऱ्याचं संधी पाहिजे असं मावळमध्ये चर्चा आहे. तर मला असं वाटतं की संजय वगैरे पाटीलला यांना 100% पसंती आहे. आपण बघतोय की मावळमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मावळ ओळखलं जातं, परंतु शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्यामुळे आता शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेची शिवसेना अशी रिंगणात आहे. नाही, चिन्हाचं फरक तर असं काही नाही आहे. मशाल हे चिन्ह पण सर्वांना अवगत झालेलं आहे आणि मुळात जी गद्दारी केलेली आहे तर गद्दारीचा फार मोठा रोष आहे. मावळ तर नाही, पूर्ण मतदारसंघामध्ये गद्दारीचा फटका बसणार त्यांना. तर मला असं वाटतं की त्यांना संजय वगैरे पाटलांनाच हे होईल. तर जो कोणी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मतदार म्हणून असं काय नाही की आता जे काय सर्वांगीण विकास करावा लागतो, जनतेचे सामान्य प्रश्न असतात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे असतात, शहरी असतात, ग्रामीण असतात, तर विविध प्रश्नांचं ते कोणी जरी आलं तर त्यांना ते
काम तर शेवटी करावंच लागतं जनतेचं काम, कारण जनतेच्या मतावरच ते निवडून येतात आणि जनतेला अपेक्षा असते की खासदारांनी काम करावं. हे खासदाराचं प्रथम तर कर्तव्य असतंच की जनतेचे कामं करणं, तर कोणी जरी आलं तर काम हे त्यांना करणंच आहे. आपल्यासोबत अजूनही या ठिकाणी काही युवक आहेत, त्यांनाच विचारूयात. दादा, मावळमध्ये कोणाची हवा आहे? हवा मावळमध्ये मोदींची. आणि इलेक्शन आहे ही काय तुमची गटर रस्ते बनवणारी इलेक्शन नाहीये. ही इलेक्शन देशाची धोरणं बनवणारी इलेक्शन असते. त्याच्यामुळं कलम 370च्या प्रमाणे हटलं. राम मंदिर जसं झालं तसंच यावेळेस आता समान नागरिक कायदा येणार आहे. त्यानंतर काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, मथुरेचं मंदिर असेल, या गोष्टी या मुद्द्यावरती सुटणार आहेत. आणि ही निवडणूक काय तुमचे गटर रस्ते हे काय बारीक सारीक गोष्टी करणारी नाही, देशाचं धोरण बनवणारी निवडणूक आहे. आणि उद्या आपण जर इथं या देशामध्ये सुरक्षित राहिलो, पैसे कमावले, ते म्हणले व्यापारी आम्हाला काही फरक नाही पडत, आपण जिवंत राहिलो, आपण हिंदू म्हणून जिवंत राहिलो तर आपल्या पैशाला उद्या किंमत आहे. तालिबान्यांनी येऊन आपल्यावर आक्रमण केलं तर आपला पैसा आपलाच राहणार नाहीये. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरक्षेची निवडणूक आहे. त्यामुळे खासदार कोणी असू, सगळ्या ज्या काय 536 जागा या जागांवरती नरेंद्र मोदी उभे आहेत, याप्रमाणे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. मावळमध्ये कोण खासदार म्हणून येईल असं वाटतं? आप्पा बारणे. का? कारण पुढे जेव्हा जे काही कायदे पास होतील तेव्हा आप्पा बारणे हे मोदींच्या बाजूने मतदान करणार आहेत. त्यामुळे आप्पा बारणेच खासदार झाले पाहिजे. एक युवक आहेस तू, युवक म्हणून काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे की मतदार म्हणून? युवक म्हणून म्हणजे एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आला पाहिजे, त्याच्यानंतर समान नागरिक कायदा, CA NRC, आणि दुसरी गोष्ट काशी विश्वनाथाचं मंदिर आणि मथुरेचं मंदिर, या गोष्टी या प्रमुख मागण्या आहेत, या 100% पूर्ण झाल्या पाहिजे. मावळमध्ये संजय वाघरे पाटलांची जावा राहणार. का बरं? कारण माणूस सर्वसामान्य माणूस, जनतेत घुसणारा माणूस आहे, सर्वसामान्याचा प्रश्न न्याय देणारा माणूस आहे. आता आम्हाला काय रस्त्याची कामं किंवा अनेक शहरीकरणाचा विभाग, काही कामगार वर्ग कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करावी, आमची तर माहिती फुल इच्छा आहे. कारण कामगार शेतकरी आतापर्यंत मिळालेला आहे. त्यासाठी संजय वाघरे पाटील चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडनं. श्रीरंगाप्पा बारणे 10 वर्ष खासदार होते, तिथं ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आहे. खरं आहे विरुद्ध खोटं, जे खरं आहे त्याच्या विरुद्ध खोटं. आता शिवसेना आता उदय बाळासाहेब ठाकरेंना यांनी श्रेय दिला, यांच्यासाठी गद्दारी केली त्यांनी. मग त्याबद्दल श्रेय देण्यासाठी सर्व महाराष्ट्रातली जनता त्या उद्धव ठाकरेच्या मागे आहे. उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे. तसं काही नाही, बाळासाहेब गेले म्हणून तसं काय. उद्धव ठाकरे सुद्धा करोना काळात लोक म्हणतात त्यांनी काम केलं नाही, पण मेगा हवे पुन्हा मुंबई हवे तिथं प्रत्येक ड्रायव्हरला विचारायचं, बाबा त्यांचे करोना काळात ते आजारी होते, घरी होते, त्यांनी काय कामं केली. प्रत्येकाला चहा नाश्त्याची व्यवस्था, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था, मास्कची व्यवस्था, सर्व व्यवस्था मुख्यमंत्री राजांच्या साहेबांनी केलेली आहे. इथं मोदीजींचीच हवा आहे. मावळ तालुका आहे, भाजप शिवसेनेचा पहिल्यापासून इथं खासदार होतो, बारणेंचीच हवा आहे. म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडली आता. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी रिंगणामध्ये. आणि हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हा 2009 पासून खासदार झालाय, तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. हो, बरोबर आहे. फूट पडली तरी शिवसेनेचा असला तरी बारणेच येणार निवडून. कारण खरे शिवसैनिक इकडे आलेले आहेत. जे ठाकरेंचे शिवसैनिक आहे ते खोटे आहेत, ते फक्त नावानी आहेत. वारसदार इकडचे असं म्हणता येईल. काय अपेक्षा आहेत खासदार जो कोणी निवडून येईल त्यांच्याकडून? हिंदुत्व टिकलं पाहिजे, समान नागरिक कायदा आला पाहिजे, मोदींना पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी, बस. बारण्याचं आम्हाला नक्की नाही वाटत, कारण बारणे हा या तळेगावात मोठ्या लोकांपेक्षा आमच्यापेक्षा कधी दिसलाच नाही. मनातील खासदार श्रीरंगाप्पा बारणे. काय सांगशील दादा, तुझा काय अनुभव आहे, काय कोणाची हवा आहे? आता अनुभव तर काहीच नाहीये, पहिलंच मतदान आहे माझं. त्यामुळं मला असं वाटतं की मोदी यायला पाहिजे, म्हणून मावळ तालुक्यात पण आप्पा बारणे जायला पाहिजे. आता तुझं पहिलंच मतदान आहे, तुझ्या काय अपेक्षा आहेत जो कोणी खासदार असेल? मला खासदाराकडून काही एवढ्या अपेक्षा नाहीत, पण मला एवढं माहिती आहे की मोदी येणार आहेत, त्यामुळं फक्त त्यांच्यावरच विश्वास आहे पूर्ण. काय म्हणतात तुमच्या मनातला खासदार कोण? संजय वाघरे. का बरं? ते आता नवीन आहेत आणि बारणे कधी इथं आम्हाला म्हणजे इकडे फिरकलेच नाही, आमच्या वार्डात नाही फिरकली किंवा इकडे फिरकलेच नाही. तुमच्या नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहे जो कोणी निवडून येईल? आता अपेक्षा काम करण्याची अपेक्षा आहे, बाकी काय. आता सगळं तर आहेच इथं, पाणी वगैरे सगळं आहे, रोड बीड सगळं आहेत. फक्त जे काय आहे पोरांना नोकऱ्या बिकऱ्या. आता आमचं तर वय गेलं, पण पोरांना काय लागलं काही कुठं काम धंदा तर. आता इथं ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत होती. नाही, ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना आहे.
शिंदेची नाही, शिंदेने चोरून नेलेली शिवसेना आहे. आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत. काय सांगाल तुमच्या मनातला खासदार? आमच्या ह्याच्यात आहे की श्रीरंगाप्पा बारणे चांगले काम करणारे हे खासदार आहेत. त्याच्यामुळे श्रीरंगाप्पा बारणेच येणार आहे मावळातून निवडून. आणि मावळातून तर त्याचे म्हणजे लोकप्रियता चांगली आहे. त्याच्यामुळे श्रीरंगाप्पा बारणेच येणार आहे निवडून, हे आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरेंकडून असं सांगितलं चाललंय की शिवसेनेमध्ये गद्दारी करून नाही, असं काय झालेलं नाही. गद्दारी वगैरे झालं नाही. पहिले म्हणजे केली ती उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केलेली आहे. त्याच्यामुळं कसं माहिती आहे का, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मी माझा सगळा बाड बिचाना विकन, पण मी काँग्रेसमध्ये जाणार नाही. तरी उद्धव ठाकरे गेले. त्याच्यावर जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक मतदार म्हणून काय अपेक्षा तुम्ही? बघा, खासदारांचं काम हे वरच्या लेवलनी काम बघणं, आमदाराचं काम हे खालच्या लेवलनी, त्याच्या खालचे असतात नगरसेवक, यांच्या हातून काम झाले पाहिजे, आमदाराच्या हातून काम झालं पाहिजे. खासदार काही काम आणून देणार आहेत, तुम्ही सांगा ते काम आणून देतात की. याच्यावर एवढं की श्रीरंगाप्पा बारणे हे होणार. तुम्ही काय सांगाल? ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना लढत आहे. नाही, आम्हाला त्या दोन्ही शिवसेनेबद्दल काही बोलायचं नाही, शिंदेच्या बद्दलही बोलायचं नाही. आम्हाला हे आता तो संजय वागरे तोच आला पाहिजे ह्याच्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. बाबा काय सांगाल, कोण तुमच्या मनातला खासदार कोण आहे, कोण येईल वाटतं? आम्हाला कसं वाटतं माहिती आहे का, की जे रातोरात आईबाप बदलतात कंटिन्यू, हे लोक तरच त्याच्यात आनंद आहे म्हणावं लागेल. कारण कुणी 5 वर्षात कुणाचा विचारच नाही केला, असा विषय आहे ना. त्यामुळे आता कुणाला मत द्यायचं हे जनतेचे सगळं बुचकाळात पडलेले आहेत, हा प्रश्न आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत. आता आपण आहोत तळेगाव परिसरामध्ये, ज्या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनातील खासदार देखील जाणून घेतलेला आहे आपण. आणि आता आपण पुढील भागामध्ये एका नवीन मतदारसंघामध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टुडिओतून नव्हे तर थेट मतदारसंघातून आपण त्यांच्या मनातील खासदार जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.